बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल नारायण राणेंचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक विधान झालं. 96 कोळी मराठे आणि कुणबी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणतायत नारायण राणे, किंवा कुणबी आणि मराठे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आता नारायण राणेंनी या नव्या वादाला तोंड फोडायची खरं तर काहीच गरज नव्हती. मराठा आरक्षण आंदोलन एका अशा टप्प्यावर येऊन ठेपलंय जिथे यश समोर दिसतंय, तिथे नारायण राणेंसारख्या व्यक्ती असे नवे वाद उकरून नेमकं काय साधायचा प्रयत्न करतायत मला माहित नाही. पण यांचं हे वक्तव्य ज्यावेळेस आलं त्यावेळेस मला देवेंद्र फडणवीसांचं ते जुनं वाक्य आठवलं की तुम्ही लोकांना समजावू शकले नाहीत ना, तर त्यांना कन्फ्यूज करा, त्यांना भांबावून सोडा. देवेंद्र फडणवीसांनी इंग्रजीमध्ये हे वाक्य उच्चारलं होतं, इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल देन कन्फ्यूज पीपल. कदाचित नारायण राणे ह्याच वाक्याला खरं ठरवतायत. मराठा आरक्षण आंदोलन एका अशा टप्प्यातून सध्या जात आहे जिथे यश समोर दिसतंय, जिथे फाटाफुटा करायच्या काहीच गरज नसताना तुम्ही 96 कोळी मराठा आणि कुणबी किंवा कुणबी मराठा आणि मराठा याच्यामध्ये जो वाद घालायचा पुन्हा प्रयत्न करतायत ना, हा लांछनास्पद आहे. मला याच संदर्भाला घेऊन तुम्हाला आज काही माहिती द्यायची आहे. मी बरेचसे फॅक्ट्स तुमच्यासाठी काढलेत आणि ते फॅक्ट्स मी आज तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय. मी काही गोष्टी वाचून तुम्हाला दाखवणार आहे. ज्या गोष्टी मी काही संदर्भ, जुने संदर्भ शोधून काढलेत, त्या गोष्टी मी तुमच्या सर्वांसमोर वाचून दाखवतो. मराठा आणि कुणबी याच्यात खरंच फरक आहे का, मग शेवटी हे तुम्ही ठरवायचंय. कारण मराठा आणि कुणबी या खरंच केव्हापासून वेगवेगळ्या गणायला लागले, किंवा ह्याचा फरक कधीपासून आपण सुरुवात केला, याच्यामध्ये फरक करायला कधीपासून सुरुवात केला, याचा संदर्भ तुम्हाला इतिहासामध्ये मिळेल. मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतोय. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल त्यांच्या द ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ द इंडिया या पुस्तकात कुणबी हा मराठा असल्याचं सांगतायत. मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्याचा उदय श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला. नेमकं कोणत्या काळात कुणबी आणि मराठा हे एकमेकांना वेगळे समजायला सुरुवात झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं या पुस्तकात म्हटलंय. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी हे सांगतायत. पुढे पहा, मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे असा दावा नारायण राणेंनी स्वतः नारायण राणेंची समिती होती, नारायण राणे समिती, या समितीनेच केला होता. त्यांच्या अहवालात काय म्हटले पहा, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे, पण युद्धाच्या काळात हा समाज, मी तुम्हाला ही गोष्ट वारंवार सांगितली की लढायांसाठी तलवार हातात घ्यायचा, पण ज्यावेळेस संपूर्ण 12ही महिने काही लढाया नसायच्या त्यावेळेस शांततेच्या काळात नांगर देखील हातात असायचा आणि हा समाज पटाईत होता. त्यामध्ये याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य आणि आरमार देखील उभं राहिलं होतं आणि भूदळ वगैरे सगळे ह्याच्यातूनच. कारण फुल टाइम आर्मी ठेवणं हे स्वराज्याला देखील परवडणारं नव्हतं. त्यामुळे ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती त्यावेळेस हा समाज तलवारी हातात घ्यायचा आणि ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती नसायची त्यावेळेस हा मात्र नांगर हातात घ्यायचा. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचं साम्राज्य या काळात कुणबी आणि मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत गेला. पण नंतर 1818 नंतर ज्यावेळेस ब्रिटिशांचा अंमल भारतावर प्रस्थापित व्हायला, म्हणजे कंपनीचं राज्य यायला सुरुवात झाली, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य, त्यावेळेस ज्यावेळेस मराठा साम्राज्य म्हणा किंवा पेशवाईची जी खालसा झाली, त्यानंतर मराठ्यांचं लष्करातून मिळणारं उत्पन्न बंद झालं आणि त्यांनी 100% शेतीकडे वळाले. म्हणजे त्यांचा पूर्णतः व्यवसाय हा शेतीच होऊ लागला, कारण त्यानंतर साम्राज्यच नव्हतं. पुढे असं म्हटलं जातं, महात्मा फुले यांनी जो शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचं पुस्तक आहे, हे त्यांचं जे महात्मा फुल्यांचं शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचं जे साहित्य आहे, या साहित्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख कसा केलाय पहा. शेतकऱ्यांचं हालाखीचं वर्णन करताना त्यांनी शेतकऱ्यांना कुणबी असा, कुळवाडी म्हणजेच कुणबी असा उल्लेख महात्मा फुलेंनी स्वतः केलेला आहे. कुळवाडी म्हणजे कुणबी. तुम्हाला आणखी एक संदर्भ देतो. संत तुकाराम महाराज म्हणतायत, बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे मेलो असतो. या अभंगाचा संदर्भ देऊन तुकाराम महाराज देखील म्हणतायत की कुणबी आणि शेतकरी हे दोघेही एकच आहेत. छत्रपती शाहू महाराज असं म्हणतायत, मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी आणि शिपाईगिरी, पण कुणब्यांचा धंदा एकच, शेतकी. म्हणजे इथे बघा, इथे एक फरक तुम्ही लक्षात घ्या. छत्रपती शाहू महाराज म्हणतायत शेतकी आणि शिपाईगिरी, आणि कुणब्यांचा धंदा एक जो आहे शेतकी. शेतकी म्हणजे शेतीकाम
म्हणजे मराठ्यांमध्ये आणि कुणब्यांमध्ये शेतीकाम हे कॉमन आहे. आणि शिपाईगिरी याचाच अर्थ मगाशी मी तुम्हाला सांगितला, म्हणजे लढाईवर जाणं, मोहिमांवर जाणं. जो युद्धजन्य परिस्थितीमध्ये मराठे मोहिमांवर जात होते. त्यामुळे गेल्या 200 वर्षापासून मराठे आणि कुणबी एकमेकांमध्ये अशा प्रकारे घुसळलेत मिसळलेत की त्यांना वेगळं करणं आता शक्य नाहीये. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थान, जे जरांगे पाटील सांगत होते की ब्रिटिश निजामाच्या काळामध्ये ज्या मराठा कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण सरसकट लागू करावं, मी त्याचाच उल्लेख इथे देतोय. निजामाच्या काळामध्ये 1931 मध्ये ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानने जातनिहाय जनगणना केली आणि त्यांना असं आढळून आलं 16.29% मराठे होते, 7.34% कुणबी होते. पण नंतर 1931 ते 1945च्या काळामध्ये कुणब्यांनी स्वतःला कुणबी म्हणूनच बंद केलं आणि मराठे म्हणून लावायला लागले. पण ते सारे कुणबीच होते, पण त्यांची नोंद मराठा म्हणून झाली. त्यांच्या काळात लागल्या गेलेल्या मराठा नोंदीला देखील किंवा कुणबी नोंदीला, मराठा नोंदीला तुम्ही कुणबी म्हणून संबोधा, असं स्वतः निजामाचा इथे दाखला त्यांनी दिलेला आहे. समितीने, म्हणजे बघा आता तुम्हाला आणखी काही गोष्टी मी खोदून सांगायचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस निजामाच्या समितीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14 झाली होती. म्हणजे हीच लोकसंख्या वाढली मराठा समाजाची. त्यामुळे निजामाने कुणब्यांना आणि मराठ्यांना एकत्रच ग्राह्य धरलं, म्हणजे एकच समजलं. त्यामुळेच निजामाची हे नोंद सांगतायत की निजाम नोंदीच्या काळामध्ये जे मराठे आणि कुणबी आहेत त्यांची नोंद कुणबी म्हणूनच करण्यात यावी, निजामाचे दाखले. आता मराठा आणि कुणबी वेगळे आहेत का, याच्यासाठी मी जो रेफरन्स काढलाय तो असा आहे, मराठा आणि कुणबी हे दोन समाज खरं तर एकच आहेत. याला वेगळं करणं हे शक्य नाही. आणि हा जो 96 कुळी, हा जो नवीन एक प्रवर्ग आणला यांनी, हा 96 कुळी तुम्हाला नेमकं काय ते सांगतो. थोडासा इतिहास काढायचा मी प्रयत्न केला 96 कुळीसाठी. महाराष्ट्रात सातवहन, वाकाटक, कूर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय्य, गुर्जर, कदंब, मानांक, यादव या सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रिय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट आणि महारथी किंवा मराठा असे संबोधले गेले. महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं. मी फार जुन्या इतिहासात गेलोय. हा जो ऐतिहासिक संदर्भ मी काढतोय त्यातून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. पहा, याच वर्गांचे दोन प्रमुख वंश आहेत. एक आहे चंद्रवंश आणि एक आहे सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची म्हणजे कुटुंबाची विभागणी झालेली आहे. त्यांनाच 96 कुळी म्हटलं जातं. प्राध्यापक रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या मराठा 96 कुळे या पुस्तकात सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या उगमाबाबत पुराणांमध्ये पण आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित आहे असा उल्लेख, असा संदर्भ या पुस्तकात देण्यात आलाय. कुणाच्या पुस्तकात? तर रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या मराठा 96 कुळे. 11व्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. 96 कुळे म्हणजे नेमकं काय बघा. सैन्यात नसलेले मराठे शेती करत होते आणि सैन्यात भरती असलेला कृषक समाजातून येत होते. म्हणजे इथेही तोच संदर्भ लागतोय, सैन्य आणि शेती करणारे. पण ते सैन्यात असलेले मराठे 12ही महिने सैन्यात नसायचे. संदर्भ आणखी लक्षात घ्या पुढे. मराठा क्षत्रिय आणि मराठा कुणबी अशा नोंदी व्हायला लागल्या. आपण क्षत्रिय म्हणजे स्वतःला मराठा समजतो, पण हा मराठा खरं तर कुणबी मराठा आहे. कुणबी काही काळ, मराठा काही काळ, म्हणजे क्षत्रिय काही काळ, असं वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये. 96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा उल्लेख केला जात नाही. तुम्ही कुठेही पहा, आपल्या जातीच्या दाखल्यांवर देखील पहा, आपला उल्लेख, मराठ्यांचा उल्लेख, मी स्वतः मराठा असल्यामुळे मला सगळ्या ह्या गोष्टी माहिती आहेत. हिंदू मराठा किंवा मराठा म्हणून अशी नोंद लागते, हिंदू मराठा. तिथे 96 कुळी मराठा वगैरे असं वेगळं लिहून येत नाही, कारण 96 कुळी ही कागदोपत्री जातच नाहीये मुळात. शाळेच्या दाखल्यावर देखील लोक मराठा असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा एक समूह आहे. 96 वेगळी आडनावं आहेत ती. त्या 96 आडनावांना 96 कुळी म्हटलं जातं. आता त्यात राणे साहेबांचं नाव असेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांना ते थोडा कमीपणा वाटतोय की काय मला माहित नाही. पण तुमच्या ह्या एका वाक्यामुळे मराठ्यांमध्ये सुद्धा गटतट पडू शकतात. हे नारायण राणेंना एक समाज बांधव म्हणून लक्षात यायला हवं होतं. मराठ्यांमधल्या उपजाती तुम्हाला सांगतो बघा. आता मराठ्यांमध्ये
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा आणि मराठा कुणबी अशा उपजाती आहेत. राव मराठा, नाईक मराठा, कदाचित कोकणात ह्या गोष्टी जास्त बघितल्या जातात, राव मराठा आणि नाईक मराठा. इतिहासकालीन कागदपत्र तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रात एकूण 12 बलुतेदारांना मराठा म्हटलं जायचं, 12 बलुतेदारांना. पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि जाती निर्माण झाल्या. जे शेती करत होते ते कुणबी म्हणवले गेले. ज्यांच्याकडे जमिनी होत्या, स्वतःच्या मालकीच्या जमिनी होत्या, त्यांना वतनदार किंवा जमीनदार असं म्हणवलं जायचं. पण नंतर काय झालं, जमीनदाऱ्या खालचं झाल्या, वतनदाऱ्या खालचं झाल्या आणि इंग्रजांच्या काळामध्ये मराठ्यांच्या उत्पन्नाची साधनं गेली. मग सारे मराठे शेतीवर अवलंबून झाले. त्याच्यानंतर आता तो काळ म्हणजे 18व्या शतकाचा, म्हणजे जवळपास 200, 250, 300 वर्ष जुना काळाचं मी गोष्टी करतो इथे. मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचा मराठा असा फरक तयार झाला. पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात, त्यामुळे ही उपजात आहे असं म्हणता येणार नाही. मराठ्यांमध्ये जाती जाती असं म्हणता येणार नाही. चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्न जुळतात. पूर्वी हे पाहिलं जात असायचं, पण सध्या हे फारसं पाहिलं जात नाही. मराठवाड्यात कुणबी का कमी आहेत याच्या संदर्भात पण मी काही पुरावे काढले, दाखले काढले, पण त्याचा सध्याच्या ह्या विषयाशी काही संदर्भ असल्यामुळे मी काही त्याच्याविषयी बोलत नाही. मुळात मराठा ही जात आहे की समूह आहे हे मी तुम्हाला काही गोष्टींच्या आधारे प्रूफ करतो. सातवाहनांच्या काळात मराठी हे पद अस्तित्वात होतं, महारठी हे पद अस्तित्वात होतं. त्याला प्रांत लावायचे आणि रठ्ठ असा शब्द लावायचे, प्रांत आणि रठ्ठ. पण नंतर नंतर ते देशाची रचना झाली, महाराष्ट्राची रचना झाली, त्यानंतर हे सगळं निघून गेलं. पण तो महारठ्ठ हा जो शब्द आहे तोच पुढे मराठा अशा नावारूपाला आला, असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनावणी सांगतात. आता तुम्हाला काही गोष्टी आणखी सांगतो. महारठ्ठ हे पद पूर्वी वंश परंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंश परंपरागत झालं. म्हणजे ती जात बनू लागली. मराठा 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 महारठ्ठ 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 अशी जात बनू लागली. मग ती हे फार पूर्वीचं सांगतोय बरं मी तुम्हाला. कारण काय होतं मराठ्यांनो, आपण कधी इतिहासात गेलोच नाही. आपण काल परवामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापर्यंतच राहिलो. हे महारठ्ठ असणं, हे चंद्रवंश, हे सूर्यवंश नेमकं काय आहे, आपला इतिहास काय, आपले पूर्वज काय सांगायचे, आपण कोण होतो, कुणबी कोण आहेत, मराठा कोण आहेत, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात. 96 कुळी कोण आहेत. 96 कुळी ही कुटुंबांची विभागणी झालेली आहे. तो एक कुटुंबांचा समूह आहे. 96 कुळी आणि मराठे हे वेगळे नाहीत. 96 कुळी आणि मराठे हे दोन्ही एक. आज मराठे एकमेकांना म्हणतात मी 96 कुळी आहे, तू 96 कुळी नाही. म्हणजे मराठ्यांमध्ये देखील आपसात ही भांडणं लावायचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण मराठा ही एकच जात आहे. लक्षात घ्या पुढे काय सांगतोय मी आता. जर मराठा हा जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर जाती म्हणजे बघा ना, ब्राह्मणांमध्ये सुद्धा बऱ्याचशा जाती आहेत, पण लावताना मात्र ब्राह्मणच लावलं जातं. अगदी तसंच इथे मी सांगतो. इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात हे आपल्याला सांगावं लागेल. तर पोट जाती म्हटल्या तर ब्राह्मणांमध्ये देखील पोट जाती आहेत, पण ब्राह्मण हा जातींचा समूह नाही, तर ब्राह्मण ही जात एकच असते. त्याप्रमाणे मराठा कुणबी, मराठा कुणबी, 96 कुळी मराठे या सर्व एकच म्हणजे मराठा आहेत असं सदानंद मोरे म्हणतात. मी इतिहासाचे दाखले दिले आणि कोणी सांगितलं हे देखील तुम्हाला सांगतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये या कायद्याने शक्य आहे की नाही. सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे. क्लिष्ट रचना म्हणजे बघा ना कसं, कुणब्यांचं मागासपण हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय मागास आयोग असेल, मागास आयोगाने ते सिद्ध केलं. आता जरांगे पाटील का म्हणतायत सरसकट कुणब्यांचं प्रमाणपत्र, तुम्हाला त्याच्या मागचं मी एक तांत्रिक कारण सांगतो की जर आपण मराठ्यांचं मागासपण सिद्ध झालेलं नाही. बरं हे लक्षात घ्या, मागच्या सरकारने जे घाईघाईमध्ये मराठ्यांना 16% वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं ना, त्यात मागासपण सिद्ध केलं नव्हतं. आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या कुठेही मागासपण राष्ट्रीय मागास आयोगाला सिद्ध केलंच गेलं नव्हतं. त्यामुळे कुणब्यांचं मागासपण जर सिद्ध असेल आणि मराठा कुणबी असेल म्हणजे A=B आणि B=C, मराठा हा कुणबी आहे आणि कुणब्यांचं मागासवर्ग सिद्ध आहे, तर मराठ्यांचं मागासवर्ग सिद्ध झालं. तुम्हाला कळतंय जरांगे पाटलांनी याच्या मागे काय डोकं लावलं असणार आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे वेगळं मागासपण आपल्याला सिद्ध करायला लागू नये. त्यामुळे पुढे सांगतो तुम्हाला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये हे कायद्यात शक्य आहे की नाही हे मराठा समाजाच्या सर्व पेचांच्या मुळाशी या समाजाची जी क्लिष्ट रचना आहे त्याच्यावर निर्भर आहे. कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातली जात या भिन्न असल्यामुळे लोकांना कायदेशीर अडचणी येत आहेत.
या सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. आता काही गोष्टी तुम्हाला सांगतो. अगदी बरोबर सांगितलं, हे जे संदर्भ सांगितले त्यात अगदी बरोबर सांगितलं. कारण प्रत्येकाचं वेगवेगळं वर्णन केलं गेलेलं आहे. प्रत्येकाचं एकाच घराच्या 2 पिढ्यांच्या पूर्वी वर्णन वेगळं असायचं, 2 पिढ्यांनंतर वर्णन वेगळं असायचं. का कुणास ठाऊक. ह्या क्लिष्ट रचना आहेत ना. कारण मराठ्यांची नोंद वेगळी लागली गेली, त्यानंतर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांची नोंद वेगळी लागली गेली. निजामाने काही नोंदी वेगळ्या केल्या, काहींनी स्वतःला कुणबी म्हणायचं बंद केल्यामुळे ते मराठे झाले, पण ते होते मूळ कुणबी. काही आता मराठ्यांना काहींना कुणबी लावतात, मराठा कुणबी लावतात. हा सगळा म्हणून सरसकट मराठ्यांना कुणबी असं लावा अशी जरांगेची मागणी आहे. खरं तर माझं वैयक्तिक मत वेगळं आहे. मराठ्यांना एक वेगळा प्रवर्ग तयार करण्यात यावा. त्यासाठी राष्ट्रीय मागास, माझं स्वतःचं मत सांगतो तुम्हाला, राष्ट्रीय मागास आयोगाकडून मराठा हा मागास आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या हा सिद्ध झाला पाहिजे. त्यामुळे हा प्रवर्ग तुम्हाला वाढवून घेता येतो, कोटा वाढवता येतो, पण तो सिद्ध करावा लागतो. आपल्याला तेवढा काथ्याकूट म्हणा, खटाटोप करा, तेवढं आपल्याला करायचं नसेल म्हणून आपण हा सोपा मार्ग शोधतोय कुणबी समाजात जाऊन. पण मी मागेही तुम्हाला सांगितलं, ताटात अन्नपदार्थ तेवढेच आहे, ताट तेवढंच आहे, जेवण तेवढंच आहे. त्यात तुम्ही 200 बसवा, 300 बसवा किंवा 1000 माणसं बसवा. आता त्यात प्रत्येक माणूस उपाशी राहणार. त्यात प्रत्येकाला जे जेवण त्या ताटात आहे ते प्रत्येकाला थोडं थोडं विभागलं जाणार. त्यापेक्षा एक वेगळा प्रवर्ग तयार करणं हाच मला त्याच्या मागे एक उपाय दिसतो. पण त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, जे काही होईल मराठा आरक्षणाचं ते होईल, पण नारायण राणेंसारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचा फाटाफूट देऊ नये. कारण ज्याने काय होईल, समाजाचं आरक्षण राहिलं लांब, आरक्षण हा मुद्दा राहिला लांब, समाजात आणखी एक भांडण वाढवायचा तुम्ही प्रयत्न करताय. कुणबी मराठ्यांना तुम्ही वेगळं करताय, तुम्ही 96 कोळी मराठ्यांना वेगळं करताय, किंवा मराठा आणि 96 कोळी मराठ्यांना तुम्ही वेगळं करताय. हा जो समाजामध्ये, कारण बघा 96 आडनाव घेऊन मराठा समाज राहू शकत नाही. 96 आडनावांच्या पलीकडे मराठा समाज आहे. आता माझं आडनाव गाढवे आहे म्हणून मी काय मराठा नाही का? आणि मग मी 96 कोळी नाही म्हणून मी तसं वाईट वाटून घ्यायचं का? मी 96 कोळीमध्ये माझं गाढवे आडनाव येत नाही, पण त्याच्यामुळे मी मराठा नाही असं होत नाही. त्याच्यामुळे कुणबी मराठा असेल किंवा मराठा असेल, ह्यांनी 96 कोळींपासून फारकत घ्यावी असंही करण्याचा कुठेही प्रयत्न करू नका. माझे समाज बांधव म्हणून नारायण राणेंना देखील विनंती आहे की तुम्ही या अशा प्रकारच्या भारतीय जनता पक्षाचा अजेंडा समाजाच्या मध्ये राजकारण घेऊन येऊ नका. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. बाकी 96 कोळी तुम्ही आहात की नाही, किंवा तुम्ही 52 कोळी, ते आहेत बरेच 52 96. मुळात मी काल तो एक जोक पाहिला होता, विनोदाचा भाग म्हणून सांगतो. एक बेडकाचं चित्र पाहिलं बऱ्याच ठिकाणी आणि लिहिलं की नेपाळमध्ये पण मराठे मला वाटतं कधीपासून यावे लागले. जे कोणी असे मीम्स बनवतात त्यांना 21 तोफांची सलामी. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. जे काही आहे ते फॅक्ट्स तुमच्या सर्वांसमोर ठेवले. मराठे आणि कुणबी याच्यामध्ये मला तरी या सगळ्या रेफरन्स पाहता मला तरी फरक दिसत नाही. कारण कुणबी आणि मराठा याच्यात तुम्ही फोड करू शकत नाहीत. मराठा म्हणजे क्षत्रिय आणि कुणबी म्हणजे शेतकरी असं नाही. तर कुणबी हा एका विशिष्ट काळासाठी शेती करायचा, पण ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती असायची तेव्हा तो मराठा हाच कुणबी होता आणि कुणबी हाच मराठा होता. म्हणजे हेच सैन्य, हाच शेतकरी, पण ते वेळेप्रमाणे बदल असायचा. त्यामुळे या गोष्टी तुमच्या सर्वांसमोर स्पष्ट झालेल्या आहेत. कुणीही मराठा बांधवाने याच्यामध्ये स्वतःला कुणबी मराठा म्हणून वेगळं समजू नये, किंवा मराठा म्हणून वेगळं समजू नये, किंवा तुम्ही 96 कोळी मराठा आहात म्हणून वेगळं समजू नये. कुणबी म्हणजेच मराठा, मराठाच म्हणजे कुणबी मराठा, आणि कुणबी मराठा म्हणजेच 96 कोळी मराठा असं समजा. आणि हा विषय आपण इथेच संपूया. नारायण राणेंना त्यांचं काय राजकारण करायचं ते करू द्या, पण भविष्यात आपल्यामधली एकजूट, मराठ्यांमधली एकजूट कमीत कमी पक्षपाताच्या पलीकडे जाऊन ती कायम ठेवा. एक दिवस तरी समाजासाठी ती एकजूट दाखवा, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.